नमस्कार. वाक्य म्हणजे एक शरीर असेल तर क्रियापद त्याचा श्वास आहे. त्याशिवाय वाक्याला अर्थ सुरत नाही. आज आपण क्रियापदांच्या याच रंजक विश्वात डोकावणार आहोत. या प्रवासात आपला मार्गदर्शक असेल प्रकाश चव्हाण यांनी तयार केलेला हा सुंदर इन्फोग्राफिक, ज्याचा उल्लेख आपल्याला प्रत्येक स्लाइडच्या खाली दिसेल. चला तर मग सुरुवात करूया. हा आहे तो संपूर्ण माहितीचा खजिना जो आपण आज उलगडणार आहोत. पहिल्यांदा पाहताना कदाचित थोडा खिचकट वाटेल, पण काळजी नसावी. आपले ध्येय आहे यातील प्रत्येक प्रकार सोपा करून समजून घेणं. तर क्रियापद म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर क्रियापद तो शब्द आहे जो वाक्याला पूर्ण करतो, त्याला अर्थ देतो. ह्या तक्त्यानुसार वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, जसं की राम आंबा खातो, ह्या वाक्यात खातो हा शब्द काढून टाकला तर वाक्याचा काहीच अर्थ लागत नाही. तोच तर वाक्याचा आत्मा आहे. हा आहे आपला आजचा प्रवास. आपण थेट मुख्य मुद्द्यापासून सुरुवात करू, मग काही खास आणि मनोरंजक प्रकारांची ओळख करून घेऊ आणि शेवटी सगळ्या ज्ञानाला एकाच ठिकाणी बांधू. सुरुवात करूया का? चला तर मग पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या प्रकाराकडे वळूया. हा फरक समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. वाक्यातील क्रियेला पूर्ण होण्यासाठी कर्माची म्हणजेच ऑब्जेक्टची गरज आहे का? इथेच आपल्याला मुख्य फरक स्पष्ट दिसतो. सकर्मक म्हणजे सकर्मक, म्हणजेच कर्मासोबत असलेलं क्रियापद, जिथे क्रिया कर्त्याकडून कर्माकडे जाते. याउलट अकर्मक म्हणजे अकर्मक, म्हणजेच कर्माशिवाय असलेलं क्रियापद, जिथे क्रियेला कर्माची गरजच नसते. चला उदाहरणं पाहूया. हे सकर्मक क्रियापदाचं उत्तम उदाहरण आहे. इथे करते ही क्रिया आहे, पण जर आपण फक्त आई करते असं म्हटलं तर प्रश्न उरतोच, काय करते? उत्तर आहे स्वयंपाक. इथे स्वयंपाक हे कर्म आहे, ज्याशिवाय क्रिया अपूर्ण आहे. इथेही तीच गोष्ट आहे. तो वाचतो. पण काय? पुस्तक. पुस्तक हे कर्म आहे जे वाचतो या क्रियेला पूर्ण करतं. त्यामुळे वाचतो हे सकर्मक क्रियापद झालं. आता या उलट अकर्मक क्रियापद पाहूया. पक्षी उडाले. इथे उडाले या क्रियेला काय किंवा कोणाला असं विचारून उत्तर मिळत नाही. क्रिया कर्त्यावरच म्हणजे पक्ष्यांवरच सुरू होऊन तिथेच संपते. तिला पुढे जाण्यासाठी कर्माची गरज नाही. तसंच मुलगा निजला, इथे क्रिया पूर्ण आहे, तिला कर्माची गरज नाही. तर लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा हाच आहे. क्रियेला कर्माची गरज आहे की नाही यावरूनच सकर्मक आणि अकर्मक हे प्रकार ठरतात. चला आता काही खास प्रकारच्या क्रियापदांची ओळख करून घेऊया, जी दोन शब्दाने मिळून बनतात किंवा ज्यांचा अर्थ नेहमीपेक्षा थोडा वेगळा असतो. संयुक्त क्रियापद म्हणजे एका टीमसारखं काम करतं. यात एक असतो मुख्य खेळाडू म्हणजेच मुख्य क्रिया, आणि त्याला मदत करणारा दुसरा खेळाडू म्हणजेच सहाय्यक क्रियापद. हे दोघे मिळून क्रियेला एक नवीन, अधिक नेमका अर्थ देतात. उदाहरणांमध्ये बघा. मुले खेळू लागली मध्ये खेळू ही मुख्य क्रिया आहे, पण लागली हे सहाय्यक क्रियापद लावल्यावर खेळण्याची सुरुवात झाली हा नेमका अर्थ मिळतो. तसंच त्याने अभ्यास पूर्ण केला, यात पूर्ण या शब्दाला केला हे क्रियापद मदत करते. हे एक साधं वाक्य आहे. मूल हसती. इथे कर्ता स्वतः क्रिया करतोय. पण काय होतं जेव्हा कर्ता स्वतः क्रिया करत नाही तर दुसऱ्याला ती करायला लावतो? इथेच प्रयोजक क्रियापद जन्माला येतं. प्रयोजक म्हणजे प्रेरणा देणारा. आई मुलाला हसण्याची प्रेरणा देत आहे, म्हणून क्रियापद हसतेवरून हसवते असं बदलतं. कर्ता क्रिया करत नाही तर दुसऱ्याकडून करून घेतो. हे आणखी एक उत्तम उदाहरण. शिक्षक स्वतः शिकत नाहीत तर विद्यार्थ्यांना शिकवतात. ते शिकण्याची क्रिया विद्यार्थ्यांकडून करवून घेत आहेत. आपला पुढचा प्रकार आहे शक्य क्रियापद. नावाप्रमाणेच हे क्रियापद कर्त्याची क्षमता किंवा शक्यता दाखवतं. सोपा प्रश्न आहे, कर्त्याला ती क्रिया करणं शक्य आहे का? इथे मला आता काम करवते म्हणजे माझ्यात काम करण्याची क्षमता आहे, आणि मला डोंगर चढवते म्हणजे माझ्या डोंगर चढण्याचं सामर्थ्य आहे. ही क्रियापदे शक्यता किंवा क्षमता दाखवतात. आता एका गमतीशीर प्रकाराकडे येऊया. काय होतं जेव्हा वाक्यात क्रिया करणारा कोणीच नसतो? जेव्हा क्रियेचा भाव किंवा स्थिती हीच कर्ता बनते. यालाच म्हणतात भावकर्तृक क्रियापद. इथे कर्ता लपलेला असतो, कारण क्रियेचा भाव हाच कर्ता असतो. जणू काही क्रिया स्वतःला घडवत असते. उदाहरणं पाहिल्यावर हे लगेच स्पष्ट होईल. ही उदाहरणं बघा. जेव्हा आपण म्हणतो आज गडगडते, तेव्हा गडगडण्याची क्रिया कोण करतंय? कोणीही नाही. तो गडगडाटाचा भावच आहे.
तसंच सांजवले म्हणजे संध्याकाळ झाली. ही क्रिया कोणी केली नाही, ती एक स्थिती आहे. इथे क्रियेचा भावच करता असतो. चला आता शेवटच्या टप्प्याकडे. आपण क्रियापदांची मुळं कुठून येतात हे थोडक्यात पाहू आणि मग आपण शिकलेल्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊ. प्रत्येक क्रियापदाचं एक मूळ रूप असतं, ज्याला धातू म्हणतात. जी क्रियापदं थेट मूळ धातू असतात, जसं की कर, जा, त्यांना सिद्ध क्रियापदं म्हणतात. पण जेव्हा आपण या मूळ शब्दांना प्रत्यय लावून नवीन क्रियापदं बनवतो, जसं की कर पासून करव, तेव्हा त्यांना साधित क्रियापदं म्हणतात. आपण पाहिलेली प्रयोजक आणि शक्य क्रियापदं ही साधित क्रियापदांचीच उत्तम उदाहरणं आहेत. तर आज आपण जे काही शिकलो त्याचा हा आहे संपूर्ण सारांश. या एका तक्त्यामध्ये प्रत्येक मुख्य प्रकार, तो ओळखायची खूण आणि एक सोपं उदाहरण मिळेल. हा तक्ता लक्षात ठेवल्यास क्रियापदांचे प्रकार ओळखणं अधिक सोपं होईल. तर मग हा विषय इथेच संपवूया. पण जाताना एक छोटासा विचार. आजपासून लोकांचं बोलणं किंवा काही वाचताना त्यातील क्रियापदांकडे लक्ष द्या. सकर्मक क्रियापदं जास्त दिसतात की अकर्मक? किंवा गंमत म्हणून एखादा प्रयोजक क्रियापद शोधायचा प्रयत्न करा. हे निरीक्षण व्याकरणाच्या ज्ञानाला नक्कीच पक्क करेल.